पावसाळ्याला सुरुवात झालेली असताना शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य। कचरा कुंड्या ओसंडून चारही बाजूनी पडलाय कचरा। अंडरग्राउंड नाल्यासुद्धा ओव्हरफ्लो, रस्त्यावर वाहत आहे सांडपाणी। नाले सुद्धा कचऱ्यामुळे जाम। निधी नसल्यामुळे त्वरित उपाययोजना अशक्य, मनपा आयुक्तांची माहिती। अमरावती शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येत असून पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे हे घाणीचे साम्राज्य आजारांना निमंत्रण देत आहे। ठिकठिकाणी कचरा कुंड्या ओव्हरफ्लो झाल्यामुळे कचरा बाहेर सांडलेला दिसून येत आहे। तसेच शहराच्या बाहेर जाणाऱ्या सर्व मुख्य रस्त्यांवर दुतर्फा कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येत आहेत। बऱ्याचशा नाल्या उपसून झाल्यानंतर त्यामधील गाळ व कचऱ्याचे ढीग ठिकठिकाणी साचून असल्याचं दिसून येत आहे, परंतु त्याचे योग्य व्यवस्थापन निधीअभावी शक्य नाही, असे मनपा आयुक्त म्हणाले। मोठे नाले आणि छोटे नाले आम्ही पावसाळ्यापूर्वीचे उचललेले आहेत आणि ते साफसूफ केलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता पाण्याची काही हे होणार नाही असं म्हणते। परंतु आपण जे म्हणता की त्या ठिकाणी त्याचे ढीग लावलेले आहे, ती वस्तुस्थिती आहे आणि ते जर ढीग काढायचे असलं तर त्याला कोट्यावधी रुपयाची तरतूद लागणार आहे। ती महापालिका फंडामध्ये सध्या आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे ते काय आम्ही नियोजन केलेलं नाही करण्याचं। पावसाळ्याच्या सुरुवातीला शहराची अशी अवस्था पाहून संपूर्ण पावसाळाभर अशी स्थिती राहिल्यास कचऱ्याने नाल्या जाम झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहून आजाराचे साम्राज्य पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही। नागरिकांनी कचरा कुंडीतच टाकावा, इतरत्र फेकू नये, असंही मनपा आयुक्त म्हणाले। जे मोठे नाले छोटे नाले ते साफ केले, त्याचे जे तुम्ही म्हटलात की त्या ठिकाणी जमा केलेला उचललेले नाहीत, कारण ते त्या ठिकाणी ते पावसाळ्याच्या पाण्याला ते काही धोका निर्माण होणार नाही अशा पद्धतीचेच आहेत आणि ते जर उचलायचं असेल तर त्याला भरपूर निधी लागणार आहे। त्याची निधीची तरतूद करून ते काही यावर्षी होणार नाही, पुढच्या वर्षीपर्यंत आम्ही तो विचार करू की पावसाळ्यानंतर ते थोड्या हळू पद्धतीने कसं उचलता येईल निधीची तरतूद करून। दुसरं आपण विचारलेलं आहे की कचरा कुंड्याच्या बाबतीमध्ये आम्ही वेळोवेळी उचलत असतो, परंतु नागरिकांनी सुद्धा थोडंसं सौजन्य राखायला पाहिजे की कचरा कुंडीमध्येच कचरा टाकायला पाहिजे। कचरा कुंडीमध्ये कचरा न टाकता आजूबाजूला टाकतात, तर नागरिकांनाही थोडंसं आवाहन करण्यात येते की त्यांनी कचरा कुंडीमध्येच कचरा टाकला तर आम्हाला ते लवकरात लवकर हे करता येईल, साफसूफ करता येईल। परंतु पावसाने जोर धरण्या अगोदर नाल्यांचा उपसा तसेच साचलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन केव्हा होणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती।